नमस्कार सगळ्यांना. चला तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण इथे मकर संक्रांती स्पेशल पुरणपोळी, कटाची आमटी असा स्वयंपाक बनवणार आहोत. चला तर मग टम्म फुगलेली पुरणपोळी आणि सासूबाईंच्या हातची कटाची आमटी कशी बनवायची ते सांगते. चला सुरू करूया. इथे मी 1.5 ग्लास पुरण, 1.5 ग्लास हरभऱ्याची डाळ अशा पद्धतीने शिजवून घेतली होती. 2 शिट्ट्या काढून घेतल्या. नंतर आपल्याला परत अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. वरती कुकरमध्ये ताटात पाणी ठेवलं, खालून गॅस चालूच होता. ते पाणी गरम होईपर्यंत इकडे विलायची आणि थोडंसं जायफळची पूड करून घेते आहे. जर तुमच्याकडं रेडीमेड विलायची पावडर असेल तर ती घातली तरी चालते. चला अशा पद्धतीने थोडीशी साखर टाकून व्यवस्थित त्याच्यात कुटून घेते आहे. छान अशी आपल्याला विलायची पावडर करून घ्यायची आहे. आता इथे विलायची पावडर करेपर्यंत वरचं पाणी छान असं तापलं होतं. मग ते कुकरमध्ये टाकून घेतलं. या पाण्यात आपल्याला झाकण न लावता डाळ शिजवायची आहे. आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे. पहिल्यांदा आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. आता ही डाळ तुम्ही पाहू शकता छान अशी शिजलेली आहे ही डाळ. आता इथे एका पातेल्यावर मी पुरणाची चाळणी ठेवली आहे आणि त्यात ही डाळ अशा पद्धतीने ट्रान्सफर करून घेतली आहे. तर आता आपल्याला ही डाळ जी आहे ती आमटीसाठी आपण 1 वाटी डाळ काढून घेत आहोत. आणि खालचं जे पाणी आहे तर ही डाळ आपल्याला पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने वाटून घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता ही डाळ जर पुरणाची चाळणी नसेल तर, पण शक्यतो पुरणाच्या चाळणीनेच करा. याने मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. तर इथे पूर्ण डाळ मी अशा प्रकारे याने मस्त अशी बारीक आणि खूप खूप सहजरित्या ही डाळ बारीक होते. तर आता माझी पूर्ण डाळ अशा पद्धतीने बारीक झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला आपण परतायला ठेवणार आहोत. कढईत मी ही पूर्ण जी डाळ आपण बारीक केलेली होती ती घालून घेतली आहे आणि साईडने 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे. आणि त्यात 1 ग्लास साखर घातली. ज्या ग्लासने आपण हरभऱ्याची डाळ मोजली होती त्याच ग्लासने 1 ग्लास साखर घालून घेतली आहे. आणि अर्धी वाटी गुळाची पावडर घालून घेतलेली आहे मी याच्यात. आता छानच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता जसं जसं गुळ आणि साखर विरघळते तसं जसं हे मिश्रण जे आहे ते पातळ होतं. तर हळूहळू हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. लो किंवा मीडियम, फुल करायचं नाही आहे गॅस. कारण हे जी डाळ आहे किंवा हे जे पुरण आहे ते कढईला लागू शकतं आणि मग लागल्याचा वास येऊ शकतो. तर मी आता याच्यात विलायची पावडर घालून घेते. तुम्ही पाहू शकता मिश्रण पातळ झालेलं आहे. आता पहिल्यांदा घट्टपासून पातळ होतं आणि परतत आल्यानंतर म्हणजे आपलं पुरण जेव्हा तयार होतं तेव्हा पुन्हा ते घट्ट होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पुरण आपलं घट्ट झालेलं आहे. छान असं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आणि कसं परतलं आहे आपल्याला पुरण हे कसं कळणार, तर त्याची एक ट्रिक आहे. आपण हात त्याच्यावरती ठेवून पाहायचं किंवा हाताला असं चिटकते की नाही पाहायचं आहे. जर चिटकलं नाही तर आपलं पुरण पूर्णपणे तयार आहे. तर मी आता इथे गॅस बंद करून घेतला होता आणि पुरण थंड करण्यासाठी काढून ठेवलं होतं. आता इथे आपण कणिक भिजवून घेऊया. मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा पिठी साखर आणि 1 चमचा मीठ घातलं आहे. 2 पळ्या तेल घालून छान असं मिक्स करून घेते आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मुटकुळा तयार झाला पाहिजे. नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छान असा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा प्रकारे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. आणि किमान पुरणपोळीची कणिक ही किमान अर्धा तास तरी भिजली पाहिजे. तेव्हा छान अशा मऊसूत पोळ्या येतात. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पहिले म्हणजे माझी आजी जी आहे ना ती ओढणीने पीठ चाळायची. तर खूप छान अशा मऊसूत पोळ्या येतात त्यांना. आणि नसेल तर आपली चाळणी तर आहेच. आता इथे मी पीठ मळून ठेवलं होतं. इथे कटाच्या आमटीची तयारी करून घेतलेली आहे. खोबरं, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडेसे धने. आता हे सगळं आणि थोडेसे खडे मसाले म्हणजे शाही जिरे, 2 मिरे आणि एखादा दालचिनीचा तुकडा. तर आता खोबरं भाजून घेतलं आहे मी इथे. खोबरं, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण सगळं भाजून घेतले इथे. जिरे तेही भाजून घेतले. आणि ते भाजलेले 3 कांदे जे होते ते अशा प्रकारे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. थोडीशी हळद टाकायची आहे. आणि आता हे सगळं भाजल्यानंतर आपली जी डाळ आपण आमटीसाठी काढली होती तीही मी तव्यावरती परतून घेते आहे. थोडीशी तशी डाळ घालू नये कारण त्याने आमटीची थोडीशी टेस्ट बिघडते. अशी डाळ घाला, खूप छान लागते आमटी. तर आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं. म्हणजे जे मसाले खोबरं आणि ते जे होतं ते बाजूला बारीक केलं आणि डाळ जी होती ती बाजूला बारीक केलं.
इथे पातेल्यात तेल तापायला ठेवलं. त्याच्यात 1 चमचा काळा मसाला, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून तेलामध्ये परतून घेतलं. आणि त्यात खूप सारी कोथिंबीर घातली. खूप सारी कोथिंबीर घालून हे परतून घेतलेलं आहे. आता इथे आपण मसाला काढून घेतला होता तो परतून घेऊया आपण छान. आणि आता मी जे डाळीचं मिश्रण होतं तेही याच्यात घालून घेतलं आहे. आणि जे आपण पाणी काढून ठेवलेलं होतं त्यालाच हे कटाची आमटी कशामुळे म्हणतात तर जे आपण डाळीचं पाणी काढतो त्याची आमटी बनवली जाते. तर आता मी हे पाणी बाजूला करून घेतला होता आणि त्यात जी खाली डाळीचं गर बसलेला होता तो मी याच्यात घालून घेतला. आणि छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि जे मिक्सरच्या भांड्यात पाणी होतं ते मी याच्यात घालून घेतलं आहे. म्हणजे डाळ शिजलेलं पाणी जे होतं त्यात घालून घेतलं आहे. आणि घट्ट किंवा पातळ अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही घालून घेऊ शकता पाणी. आणि आता इथे मी मीठ घालून घेते चवीनुसार. छान अशी मिक्स करून आपल्याला हे छान असं उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे आमटी उकळेपर्यंत मी इथे पुरणपोळी लाटून घेते. तर अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा कणकेचा, छान असं त्याला मध्ये हे करायचं आणि त्यात असं मस्त जास्त पुरण घालून घ्यायचं. आणि आता हे पूर्ण चाहू बाजूने बंद करून घ्यायचं आहे. आणि छान असे आधी हातावरती जेवढी लांब करता येईल तेवढी लांब हातावरतीच करून घ्यायची म्हणजे पोळी फुटत नाही. आणि ते मी अशा प्रकारे गोल करून घेतलं आणि सगळ्या बाजूने सारखी पोळी लाटून घेते आहे. आणि पोळींचे जास्त करून काठ लाटायचे पुरणपोळीचे. मस्त अशी पुरणपोळी तयार आहे. चला तर आपण याला आता भाजून घेऊयात. तवा तापला होता, मी तव्याला थोडंसं तेल लावलं अगोदर. आता हे पलटून घेते आहे. आणि चहू बाजूंनी अशा प्रकारे वाटी आणि मी प्लेटमध्ये तेल घेतलं होतं आणि वाटीच्या साह्याने खालच्या साईडने तेल लावते आहे म्हणजे सगळीकडून तेल सारखं लागलं जातं. तर अशा पद्धतीने मी तेल दोन्ही साईडने लावून घेतलं. तुम्ही पाहू शकता किती छान अशी पोळी फुगलेली आहे आपली. मस्त अशी पुरणपोळी दोन्ही बाजूनी भाजून तयार आहे. तर आता फक्त पुरणपोळी आणि कटाची आमटीच नाही बनवत आपण, त्याच्यासोबत भजे, आमच्या इथे कढीही बनवतात. आमच्या इथे पुरणपोळीसोबत कढी खूप आवडते. तर पुरणपोळीसोबत आम्ही कढी नक्कीच बनवतो. इथे पापड, कुरडई, भजे आणि भात तर पाहिजेच. आमटी भात तर आमच्या इथे खूप आवडीचं आहे. तुमच्या इथे काय काय आवडतं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता इथे पुरणपोळ्या वाढून घेते मी. छान असं ताट तयार केलेलं आहे. तर अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.